मम्मा, तूच म्हणतेस ना, लव्ह इज लाईक अ शॅडोज. शॅडो स्पीक्स टू सोल, अ लँग्वेज ऑफ लव्ह. Shadows have face of love. Shadows have identity of love. Shadow speaks beyond the words, a language of love. मम्मा, अगं लहानपणापासून आम्ही दोघी सोबत होतो. मीही सोडून रियाला एकही मैत्रीण नव्हती. ती मला सोडून कधी राहिलीच नाही. आणि काय प्रॉब्लेम आहे जर आम्ही दोघी सोबत राहिलो तर? तुला आठवते 12वी नंतर ज्यावेळेस मी आर्ट्सला गेले त्यावेळेस ती सुद्धा माझ्यासोबत आर्ट्सला आली. मम्मा, तुला माहिती आहे गेल्या वर्षी आमच्या कॉलेजची ट्रिप गेली होती. तेव्हा आम्ही तिघंही आमचा कॅम्प सोडून रात्री भटकायला गेलो. आणि काही वेळानं कुणालने मला प्रपोज केलं. मला असं कधीच वाटलं नव्हतं की कुणाल मला प्रपोज करेल. आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला प्रपोज केला होता. मी त्याला हो म्हणेन की नाही हेही मला माहीत नव्हतं. पण रिया तिथे एक क्षणही न थांबता निघून गेली. मला कळलंच नाही ती का निघून गेली. त्यानंतर ती कॉलेजला काही दिवस आलीच नाही. कोणाचाही फोन रिसीव करत नव्हती. मीही खूप अस्वस्थ झाले, मलाही करमेना. मग मी तिच्या घरी गेले. तेव्हा तिने मला विचारलं, तू त्याला हो म्हणालीस? मी काही उत्तर न देताच तिथून निघून गेले. त्यानंतर ते रोज एकच प्रश्न वारंवार मला विचारायचे की तू कुणाला काय म्हणालीस, हो की नाही, हो की नाही. शेवटी मी चिडले. अगं किती दिवस एकच प्रश्न विचारून मला त्रास देतेस? त्यावर ती खूप इमोशनल झाली आणि म्हणाली, आपल्या दोघींच्या फ्रेंडशिपमध्ये दुसरा तिसरा कोणी नको ग. मम्मा, तुला माहिती आहे तू माझ्या बर्थडेला बाईक गिफ्ट केली होती. त्यानंतर आम्ही दोघी लॉंग राईडसाठी गेलो. तिथे एका सनसेट पॉइंटला आम्ही बसलो होतो. तिथे मी रियाला विचारलं, रिया, मी जर कुणाला हो बोलले असते तर? त्यावर ती खूप चिडली, पण ती निरुत्तर होती. काही वेळा आम्ही एकमेकींशी बोललोच नाही. आणि काही वेळाने